कालपासूनच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर पावसाचा खेळ चालू आहे. म्हणजे ऊन पाऊस अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. काल तुरळक पाऊस आपल्याला पाहायला मिळाला, पण आज जर बघितलं तर कोल्हापूर शहरामध्ये तुरळक अशा सरीच आपल्याला पाहायला मिळाल्या. तर आता मी आलेली आहे पंचगंगा नदी घाटावर आणि पंचगंगा नदी घाटावर तुम्ही पाहू शकता राधानगरी धरण परिसरात गेल्या 2 दिवसापासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ सुरू आहे. आज सकाळी 7 ते सायंकाळी 4 या कालावधीत धरण परिसरात 9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर 1 जून पासून आतापर्यंत तब्बल 1492 मिलीमीटर पाऊस झाल्याने धरण क्षेत्रातील पाण्याची आवक कायम आहे. आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी खोऱ्यातील एकूण 44 बंधारे पाण्याखाली गेले आहेत आणि सायंकाळी 5 वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 36 फूट 9 इंच म्हणजेच 541.39 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. तर बंधाऱ्यातून 41,501 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पाऊस ओसरल्याने दिलासा मिळाला असला तरी धरणातील वाढता साठा आणि नदीतील प्रवाह पाहता पुढील काही दिवस परिस्थितीवर प्रशासनाला लक्ष राहणार आहे. आणि आज जरी पाऊस ओसरला असला तरी गेले पुढचे 10 दिवस पाऊस असाच कमी प्रमाणात पडेल अशी असं हवामान खात्याकडून पण. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर.